मी कोणाला तरी 5 वर्षापूर्वी दम दिला। बरं, ही केस काही होऊ शकत नव्हती, परंतु त्यावेळेस राजकीय दम दिला होता की नव्हता? नाही, दिलाच नव्हता, काही नव्हता, संबंध नाही ना। संबंध नव्हता, ओके. गजानन माने तळोजा जेलमधनं सुटून येत होता, हो. मी माझ्या ऑफिसमध्ये होतो। मोठी त्यांना गाडी असं वाटलं की माझी गाडी पण त्यात होती का 99, पण ती गाडी होती कोणतरी गलांडे म्हणून नगरसेवक होता। माझी गाडी का, आणि त्याला काय पडले माझी गाडी घ्यायची? माझ्या गाडी घ्यायची काही गरज पण नाही त्याला, आणि मी देणार पण नाही। त्याची एवढी पण हे नाही पिक्चरची की बाबा तुझी गाडी द्या म्हणायची। अच्छा, लाकडे तुमची गाडी द्या एवढी म्हणायची पण त्याची हिंमत पण नाही आहे। मी 35 वर्ष व्यवसाय करतोय, हो. 1987 पासून व्यवसाय। कुठल्या पोलीस चौकीत माझी कंप्लेंट आहे? एक महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तुमच्या मागे चौकशीचा एक ससेमिरा लागला होता पोलिसांच्या, तर ते थांबलंय की आता कसं आहे नक्की, काय त्याचं काय कारण होतं? बघा, थांबलं म्हणजे असं काही घडलं नव्हतं। बरं. आणि पोलिसांचा ससेमिरा म्हणजे 2च जागा अशा झाल्या होत्या, 2च केसेस होत्या। हो. दुर्दैवाने माझ्याच मेवणीने एक कंप्लेंट केली होती, हो. पण ती कंप्लेंट आता क्रॅशच झाली एका जागी ओके. खाली। त्याला अपील केल्यावर पण त्याला काही दम नाही आहे। बरं. मी कोणाला तरी 5 वर्षापूर्वी दम दिला। बरं. ही केस काही होऊ शकत नव्हती, परंतु त्यावेळेस राजकीय दम दिला होता की नव्हता? नाही, दिलाच नव्हता, काही नव्हता, संबंध नाही ना। संबंध नव्हता, ओके. काही कारण नाही दम द्यायचं। मेवण्याला कोण दम देतं? सख्या मेवण्याला। तर ते पोलीस खात्यांनी काहीतरी ह्या महानगरपालिकेत यांनी सक्रिय होऊ नये परत। महानगरपालिकेत त्यांची सत्ता आलेल्या बाबा ह्याला दाबा, ह्याच्यामुळे महानगरपालिका गेली। अच्छा. त्यामुळे तो विषय, दुसरा विषय झाला की बाबा तो गजानन मानेचा। गजानन माने तळोजा जेलमधनं सुटून येत होता, हो. मी माझ्या ऑफिसमध्ये होतो। मोठी त्यांना गाडी असं वाटलं की माझी गाडी पण त्यात होती का 99, पण ती गाडी होती कोणतरी गलांडे म्हणून नगरसेवक होता, राष्ट्रवादीचा नगरसेवक होता, त्याची गाडी निघाली। आणि ती केस म्हणजे हे केली, त्यांचं सरकार असतानाच पोलीस खात्याच्या कोर्टाने रिपोर्ट दिले की यांचा काही संबंध नाही, ओके. त्यांचं सरकार असताना। ओके. म्हणजे हे नुसतं कुठे नाव बदनाम करायचं, बाबा यांनी पुढे आपल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होऊ नये, हेच, बाकी काही हेतू नाही। म्हणजे दुरी कारणं, गजानन मानेच्या 500 गाड्यांमध्ये त्याच्याकडं माझी गाडी कशात जाईल? एका गुन्हेगाराला आणायला, तो त्यावेळेस गुन्हेगार म्हणून बाहेर सुटला होता, माझी गाडी का, आणि त्याला काय पडले माझी गाडी घ्यायची? माझ्या गाडी घ्यायची काही गरज पण नाही त्याला, आणि मी देणार पण नाही। त्याची एवढी पण हे नाही पिक्चरची की बाबा तुझी गाडी द्या म्हणायची। अच्छा, लाकडे तुमची गाडी द्या एवढी म्हणायची पण त्याची हिंमत पण नाही आहे। ओके. त्यामुळं तेवढंच त्या फक्त काहीतरी करून संजय काकडेला दाबायचं, ओके. त्यांनी परत शक्यतो महानगरपालिकेत लक्ष घालू नये, हे एकमेव कारण। बाकी काहीही कारण तुम्ही सांगा। मी 35 वर्ष व्यवसाय करतोय, हो. 1987 पासून व्यवसाय। कुठल्या पोलीस चौकीत माझी कंप्लेंट आहे? कुठल्या पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट आहे? कुठल्या कोर्ट केस माझी जमिनीच्या बाबतीतली आहे का? कुठंच नाही आहे। ओके. हे सरकार आलं, महानगरपालिका आणल्यानंतर, आणि ह्या सरकारने माझ्यावर 2 केस टाकले। आता मला काही गोष्टी ते की बाबा काही राजकीय लोकांनी तुमच्या मेवणीला फूस लावली, बळीचा बाकार त्याला केला। ओके. अच्छा. असं म्हणजे हा राजकारणाचाच भाग आहे, बाकी कुठलंही नाही की बाबा अशी मी कुठल्या जमीन मालकाला फसवलंय, कुठली जमीन बळकवली, कोणाचे पैसे घेतलेत, कोणाला दादागिरी केली, कोणाला मारहाण केली, असं 36 वर्षाचं माझ्या व्यावसायिक 37 वर्षाला मी व्यवसाय आहे। अच्छा. म्हणजे भाजीपाला विकण्यापासून आमच्याकडं रिअल इस्टेटपर्यंत मी काम केलं। ओके. रिअल इस्टेट सगळ्यात अवघड बिझनेस आहे। सोन्याधंदा स्वस्त आहे, सोन्यात तुम्ही पैसे देता आणि परत सोनं घेतात निघून जाता। ओके. आम्ही काही नसताना जमीन लोक आम्हाला पैसे देतात, आणि आम्ही 3 वर्षांनी फ्लॅटचा ताबा देतो। ओके.